नमस्कार, मी पत्रकार भीमराव धुळप, धगधगती मुंबई वृत्तवाहिनी आणि DDM न्यूज। आम्ही गोवंडी येथील नव शिवनेरी गृहनिर्माण SRA सोसायटीमध्ये काही गैरव्यवहार झाला याबाबत आमचे प्रतिनिधी महेश कवडे यांनी 4 दिवसापूर्वी काही लोकांच्या रहिवाशांच्या बाईट घेतल्या, मुलाखती घेतल्या, परंतु त्यावेळेला आम्ही सोसायटीतील मेंबरशी संपर्क साधला, पण मेंबर उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला त्यांचा कडून खुलासा घेता आला नाही। म्हणूनच परत आम्ही त्यांच्याकडे जाऊन सोसायटीच्या लोकांशी आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की दोघांच्या आम्ही व्हिडिओ चेक केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आरोप तर प्रत्येकजण करत असतो, पण असं काही सुद्धा झालेलं नाही। कागदोपत्री आम्ही सगळे कागद चेक केले आणि अशा नामवंत श्री कानडे अँड कंपनी या कंपनीच्या मार्फत त्यांचं संस्थेचं ऑडिट होत असतं आणि अतिशय सुंदर असं त्यांचं काम आहे, परंतु गैरव्यवहार आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात। मात्र ह्यांच्याकडे एक मुंबईमधली अशी एकमेव सोसायटी आहे की आज त्यांच्याकडे जवळजवळ 3 कोटीच्या ठेवी शिल्लक आहेत। ही एकमेव संस्था असेल आणि त्याच्या सगळ्या रजिस्ट्रेशन पावत्या वगैरे सर्व त्यांच्याकडे आहे। त्यामुळं सोसायटीमधील इतर सर्व रहिवाशांना एक सूचना आहे की आरोपाकडे दुर्लक्ष करा आणि सोसायटी सोबत तुम्ही कायम रहा। के मेंबर के ऊपर कुछ सोसाइटी के ही सदस्य आरोप लगा रहे कि बहुत बड़ा इधर अफरा तफरा चल रहा है, बहुत बड़ा लफड़ा चल रहा है। आपका कहना क्या है? गलत है। और कुछ बता सकते हैं आप? नहीं, ऐसा कोई अफरा तफरी होता ही नहीं है, तो फिर अफरा तफरी किस बात? कितना साल से यहाँ रहते हैं? मैं जब झोपड़ा हम लोग बचपन से ही रहते हैं, ऐसे तो जब से बना बिल्डिंग तब से ही है। और क्या बोल सकते सोसाइटी के बारे में? सोसाइटी के बारे में आप कहना क्या चाहते हैं? काम के बारे में? काम के बारे में अच्छा ही करते हैं। हमको यहाँ पे तो रूम भी हमारा अपात्र था, उसको पूरा मेन लीगली करने के लिए ही यही लोग हमको आगे बढ़ के हमारा काम घर पे नाम पे करा के दिए। सर तुम्हाला सांगते, जुनी सोसायटी होती त्यांनी काय केलं नसतं, पण ह्या सोसायटीने जे केलं, आम्हाला छोटे छोटे घरामधून आम्हाला मोठ्या घरात आणलं, ते सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे। पण आता ही काय सगळं चालू आहे मला काय समजत नाही। ही मुलं काय करायला, छोटी छोटी मुलं आहेत, लई मोठी मुलं नाही साहेब। हे लोक काय करायला नाही, हे लोक होते म्हणून आम्हाला बिल्डिंग भेटले, आमचे छोटे छोटे घर होते, छोटे छोटे मध्ये आम्हाला बाथरूम बी नव्हता, काय मोरी बी नव्हती, आम्ही बाहेर जायचे, आम्हाला तसे रूम भेटले, आम्हाला यांच्यासाठी भेटले। एवढ्या वर्षातून तुम्ही झोपडीतून बिल्डिंग मध्ये आला, किती एरिया भेटलाय तुम्हाला? 350 ना स्क्वेअर फूट। एवढा चांगला एरिया मध्ये तुम्ही राहता, तरी आम्ही सगळं चांगलं आहे, आम्हाला बिल्डर चांगला भेटले, आमचे माणसं चांगले आहे साहेब, तुम्हाला काय सांगू, एवढं चांगलं। मेंटेनन्स किती आता? आता आम्हाला 800 रुपये आहेत, पण आता आम्ही वाढ 800 रुपये मेंटेनन्स किती वर्ष आहे? आता झाले, म्हणजे बिल्डिंग मध्ये आले तेव्हा 700 रुपये होते, आता थोडे दिवस झाले 800 झाले। बिल्डिंगला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले। आता 10 वर्ष 800 रुपये कुठे मेंटेनन्स आहे का 800 रुपये? तरी सुद्धा माणसं आमच्या ह्या बंधू पशी कमिटी वरती एवढे आरोप काढतात का? पण ह्याला समजत नाही, जे चांगलं चालवतात त्यांना चांगलं चालून द्या, तुम्ही चालवलं नाही, तुमच्या जर अपघात झाली आहे, काय झालं ते पहिला पुढे बघा, नंतर सगळ्यांचं तुम्ही बघा। कमिटी जे बोलते ह्या माणसा लोकसाठी, हे मुलांसाठी सगळं चांगलं झालंय साहेब। मुलं बोलता आमच्या हातात कमिटी द्या, हे लोक काय सांभाळणार साहेब? तुम्हाला मी काय सांगू, हे लोक कमिटी सांभाळणार? असे मुद्दे घेतात, रोज तिकडे जायला पडतं। आणि लहान लहान मुलं, चला जरा वयस्कर थोडं उमर मध्ये असले माणसं तर चालतील, हे छोटी छोटी मुलं, मध्ये आमच्या हातात कमिटी द्या, यांच्या हातात कशी आम्ही कमिटी देणार? बघा, आम्ही यांच्या हातात कशी कमिटी देणार? आमच्या ह्या माणसांनी आम्हाला पुरी बिल्डिंग, छोटी छोटी घराची बिल्डिंग दिली, ह्या लहान लहान मुलाला आम्ही कशा यांच्या हातात कमिटी देणार? मी तेरे की बोल रही, छोटी लहान मुलं कशी आम्ही कमिटी, आम्ही लहान मुलं हातात कमिटी देणार नाही। खरं सांगते, हे छोटी छोटी मुलं, झिगून मुलं, आणि ह्यांना आम्ही कमिटी देऊया केलं हे लोकांनी, आणि ह्यांना कमिटी देऊया साहेब प्लीज, आम्ही ह्यांना कमिटी देणार नाही। केलं कोणी? ही कमिटी केलं। क्या है और इस सोसाइटी से आप कितना सालों से रहते हैं, और सोसाइटी के बारे में यहाँ पे सोसाइटी के कुछ मेंबर सोसाइटी के ऊपर आरोप लगा रहे हैं
कि यहाँ पे बहुत बड़ा गड़बड़ चल रहा है, यहाँ पे पैसा खा रहे हैं, ऐसा वैसा जो कुछ भी बोलते हैं, सब लोग बोलते हैं वैसा बोल रहे हैं। आपके बारे में क्या कहना है इसके बारे में? मेरा नाम रुकनुद्दीन शेख है। मैं रहता हूँ यहाँ से कम 45-50 के नजीक हुआ मेरे को। इधर झोपड़ा था जेबी से रहता हूँ। और ये सोसाइटी 2015 में कुछ बना है, ये नया सोसाइटी। फिर उसके बाद में पहले की जूनी सोसाइटी थी, वो पहले थी, वो भी कोशिश कर रही थी बनाने के लिए बिल्डिंग, फिर वो नहीं बन गई। फिर नया जो सोसाइटी बन गई तो भाग दौड़ करके बिल्डर्स को पकड़ के फिर सर्वे करा के ये करा के फिर झोपड़े तोड़ दिए। तोड़ने के बाद मेरे को साहब कि 250 का एरिया दे रहा था, फिर उसको रद्द करवा दिए। फिर वो बिल्डिंग 15 माले की किया, तो 15 माले की करने के बाद में 350 का एरिया मिला। 350 का एरिया में बिल्डअप एरिया मिला। मिलने के बाद में देखो अभी सोसाइटी में मैं बड़ा तू बड़ा बोल रहे बाहर के लोग, रहवासी लोग, तू बड़ा मैं बड़ा बोल के वही चल रहा है। देखो मैं मीडिया में दिया, तू मीडिया में दिया, यही चल रहा है। रहने वाले को तकलीफ होता है और कुछ नहीं। अच्छा कर रही है, कर रही है साहब, कोई बात नहीं है। सोसाइटी अच्छी है, कर रही है। अब वो लोग बोलते हैं कि इलेक्शन करो, इलेक्शन करो। ये इलेक्शन के टाइम में वो लोग रहता नहीं है। अब ये 3 साल से फंडा है, कोरोना जब से बोल रहे हैं लोग। उससे पहले तो कुछ हुआ नहीं, मैं सुना नहीं है। इलेक्शन होने वाला है कि नहीं होने वाला है? अभी देखो इलेक्शन के टाइम में ये लोग नहीं रहता, इलेक्शन होने के बाद में ये लोग नहीं आता है, तो फिर कैसे इलेक्शन हो जाए? अभी रहने वाला ही है, बाहर का आदमी नहीं है। पहले से वो भी नाना बड़ा इधर ही हो गए सब। अभी आए होंगे तो समझो कि खरीदी करके आए होंगे, तो भी 10, 15, 20 आदमी आया होगा। ये तो रहवासी पहले की है। ये तो मैं करके झगड़ा करने से दूसरे आदमी लोग को तकलीफ होता ना, जो होने का काम हमारा नहीं होता है। माझं नाव हनुमंत सिंग कुंभावत आहे. विगत 45 वर्षांनी माझे पापाची दुकान इकडे. आम्ही लहानपणीपासून इकडेच मोठं झालोय. आम्हाला काय सोसायटी बद्दल काही त्रास नाही. त्या सोसायटीने आम्हाला फुल सपोर्टच केलाय. मतलब आमची दुकान तुटली तेव्हा पण मतलब आम्हाला काय त्रास नाही होत इकडे. आणि सोसायटीमध्ये सर्व एकदम मतलब कायदेशीर झालंय. त्याच्यामध्ये काही कोणतं मतलब संशय नाही. काही लोकांनी आरोप केले की सोसायटी गैरव्यवहार चालू त्याबद्दल काय सांगता? ते तर आता काय त्यांच्या एवढ्या वर्ष त्यांचं सर्व बरं होतं, पण आता काय झालं त्यांनाच माहित ना. कागदपत्र बरोबर नाही असं तर मतलब पूर्ण मुंबईमध्ये फिरले तर सर्वांचे कागदपत्र काही नाही तर काय 19-20च निघणार आहे. 20-21 कोणाचं नाही निघणार. साधना पांचा. किती वर्ष झाले इथे राहत आहे? मी 40 वर्ष झाली. 40 वर्ष म्हणजे झोपडी असल्यापासून. हो. काय सोसायटीमध्ये काही गडबड आहे असे लोक बोलतात, आरोप करतात? काही गडबड नाहीये. काय सांगाल तुम्हाला सोसायटीमध्ये तुम्हाला काय? सोसायटी आता ही सोसायटी आहे म्हणून आम्हा लोकांना झोपड्यातून बिल्डिंग मध्ये आलो. नाही तर त्याच्या आधी कमिटी होती ती बरोबर नव्हती. आता ही किती वर्ष झाली कमिटी आहे? हे तर कमिटीमध्ये झाले आता त्यांना. आता इथे आम्ही 15 वर्ष त्याच्या आधीपासून ही लोक आहेत. हो. काय तुम्हाला इथे गैरप्रकार वाटला? काही नाही वाटला, काही नाही. नक्की ना? हो. बघा हे पुढे वरती मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे? नाही काही नाही. चांगलं आहे ना? हो चांगलं आहे. ठीक आहे, चालेल. सोसायटीचे आपण कोण आहात पदाधिकारी आणि या ठिकाणी काय चालू आहे त्याबद्दल आपण माहिती द्या. माझं नाव आनंद बिगू पवार. मी सोसायटीच्या पदावर चेअरमन म्हणून आहे. आणि आमची तर आता मंदिराबद्दल मला विचारलं. मंदिर सोसायटीचं आहे आणि काही लोकांनी याच्यावर ताबेगिरी केली. आम्ही सोसायटीतर्फे भट पण ठेवला होता. भटाला 3 वेळा मारून पळवला, त्याला शिवीगाळी केली, माझ्याकडे यायचा. मी या लोकांना वारंवार समजवलं पण ऐकत नाही. आणि आमची कंप्लेंट पोलीस चौकीमध्ये पण गेली होती. तिथं सिनियरला बोलले हे सोसायटीचं मंदिर नाही, सोसायटीच्या नावावर नाही. सिनियर साहेबला आम्ही इन्स्टिट्यूट दाखवला आणि मंदिर आपल्या सोसायटीच्या नावावर आहे. हा, तर सोसायटीच्या नावावर असल्यामुळे सिनियरनी पण यांना दम दिला. तुम्ही का असं बोलता की मंदिर सोसायटीच्या नावावर नाही? तर सोसायटीच्या नावावर आहे. आणि ही लोक आपली दादागिरी करून तिथं आम्ही पूजणार, आम्ही करणार. आज तिथं मूर्ती खंडित आहे, हनुमानची मंदिर बाहेर छोटी मूर्ती खंडित आहे, त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. आणि तिथं आम्ही भट ठेवला होता पण भटाला येऊन नाही देत. हा, दुसरी गोष्ट आमची कंप्लेंट झाली होती आपलं गोवंडी पोलीस स्टेशनला. नंतर
घोलप साहेब आलेले. ह्या पोरांनी दादागिरी करून त्याला पलवला. नंतर घोलप साहेब आलेले. ते वर्गणी काढत होती ही लोक. आम्ही मनाई केली होती वर्गणी कोणी देऊ नये, तरी पण जबरदस्ती सेक्रेटरी अध्यक्षांचा सह्या करून वर्गणी जमा केली होती. आमचा निषेध लावला, हे चोर आहेत हे आहे. आणि नंतर मग आम्ही कंप्लेंट केल्याच्या नंतर मग घोलप साहेबांना हे करून ते करून माझ्या घरी आले आणि माफीनामा वगैरे तयार होता. माफी मागायची आहे तर पूर्ण कमिटी मेंबर आणि हे काय तुमचे आई वडील आहेत त्यांच्या समोर माफी मागा आणि मग आम्ही जी कंप्लेंट आहे ते पाठी घेतो. पण ते घोलप साहेब म्हणले नाही. मग नंतर येतो त्यांनी काही माफी मागायला आले नाहीत. मग आम्ही केस पुढे गेले आणि हे आता लोक बोलतात आमच्या पोरांचे केस हे केला हे केला. तुम्ही आम्हाला मजबूर केलं ना केस करायला. आम्ही कुठं करायला अजून पण आम्ही हे बोलतो. पण ते लोक त्यांची मुगरूर आणि दादागिरी आणि उलटून आम्हालाच बोलतात की हे दादागिरी चालली हे चालली. अरे दादागिरी तुम्ही करताय. उगाच माझ्या घरी स्वतः येऊन या लोकांनी गोंधळ घातला होता. मी किती मग नंतर मग घोलप साहेबांनी सांगितलं ठीक आहे आम्ही बघतो आणि मग ते कंप्लेंट आम्ही कोर्टात टाकली. आता माझं नाव ईश्वर सनिया राठोड. मी या सोसायटीचा खजिनदार आहे आणि आम्ही अध्यक्षाच्या समक्ष सेक्रेटरीच्या समक्ष इतर रहिवाशांच्या समक्ष मी सांगतो की या सोसायटीमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा अफरातफरी करत नाही. सगळे चांगल्या रीती कामं करतायत आणि चांगल्या रीती कामं करतात म्हणून लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला ना आणि अजूनपर्यंत आम्ही आहोत. आणि ही जो लोक हे आहेत ते आमच्यापेक्षा लहान आहेत. आम्ही त्यांना कधी हे नाही म्हणजे त्यांच्यावर राग नाही रुसवा नाही काय नाही. पण तुम्ही जर केलं तर आम्ही पण करणार. बरोबर आहे. पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही काही बोलणार तर आम्ही तुमचं ऐकलं घेणार नाही. तुम्ही काय करता आम्ही तुम्हाला सूट दिले. तुम्हाला काय माहित होतं आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंय. मग तुम्ही आता आमच्यावर चढवा लागले. आम्ही काय केलं तुम्हाला माहित आहे. तुम्ही काय केलं ते आम्हाला सगळं माहित आहे. आम्हीच तुम्हाला खायला घातलं. आम्हीच तुम्हाला सगळं मोठं केलं आणि आज तुम्ही आमच्यावर आरोप करताय. काय केलं कुठले 50 लाख आणि कुठलं काय नाही. जे आहे ते जाग्यावर आहे. आणि तुम्ही ह्याला त्याला चढवून ह्याच्या डोकं फिरवून त्याच्या डोक्यावर काय बोलून तुम्ही त्याच्या घरी जातात बसतात त्याला काय फसवणुकीची वार्ता करतात. अरे तुम्ही काय केलं. तुम्हाला दुसऱ्यांच्या घरात घुसून तुझं पकडले जाऊन तुम्हाला मारलेले आहेत. तुम्ही काय केलं तुम्ही काय ना आम्हाला सगळं माहिती. पण आम्ही कधीच नाही बोल. आम्हाला पण वाटतं की नको बोलायला यांना काही करायला नको. आपण आपसात राहतोय सगळे एकोप्याने राहतोय. इतके वर्ष झाले आपण सगळे कार्यक्रम वगैरे सगळं. पण तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे आता मला सांगा की आम्ही जे काम आता 5 आपलं जे एम्युनिटी आहे त्या एम्युनिटीमध्ये आपण भाडोत्री ठेवले त्याचा हिस्सा पण आहे ना सोसायटीकडे. पण जो जिन्यून असेल मेंबर त्याला आम्ही देऊया ना. आम्ही कोणी आम्हाला येऊन विचारणार हे आम्ही नाही खपून घेणार नाही. माझा जिन्यून मेंबर आहे भाईजान आहे सुनील आहे बाकी लोक आहेत. हम लोग आगे पूछो आम्ही देतो ना तुम्हाला हिसाब. आम्ही कुठे नाही बोललो. पण हे येऊन आम्हाला विचारणारे कोण आहेत. आम्ही तुम्हाला कधी काय तुमच्यावर मी केस पण नाही काय काही नाही करा. तुम्ही आले पोलीस लोकांना घेऊन आले पुढे कंप्लेंट केले. आम्ही पण त्याला सामोरे गेलो. तुमचा वेळ गेला आमचा पण वेळ गेला. हे तुमच्यामुळे झालं. तुम्ही लोकांनी काहीच नसतं केलं तर आम्ही पण नसतं केलं. आणि त्यांच्या आई वडिलांना पण समजलं पाहिजे की आम्ही मेंबर आहे. आम्ही बोलूया. आम्ही बोलू शकतो. आम्ही बोलतो ना तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही या आम्हाला ऑफिसमध्ये विचारा कुठला हिस्सा पाहिजे कुठला काय पाहिजे काय सगळं आमच्या समोर. आणि हे लोकांनी काय वेगळंच काम भरवू नका कोणाचे ना. आम्ही थोडी तुम्हाला काय बोलतोय. आमच्याशी या भेटा आम्हाला बोला. आम्ही सगळं तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि सगळं रेकॉर्ड आपला क्लिअर आहे. आणि तुम्ही हा गोंधळ घातला आता हा गोंधळ घालून काय आपलं नाव खराब होणार सोसायटीचं नाव खराब होणार. कोविडमध्ये तुमच्यासाठी मीटिंग घेतली आम्ही ऑनलाईन घेतली. मी सगळं आपण एकोप्याने बोललो सगळ्यांशी चांगलं बोललो सगळ्यांनी चांगलं हे झालं. आणि आता तुम्हीच बोलताय काय केलं आम्ही काय नाही केलेलं सगळं जागेवरती आहे. आरोप होतात हो साहेब. आरोप कुठे नाही होत दुनियेत आरोप होतात. ते कोणी आपण फुकटच काहीतरी आरोप केलेले कोण मान्य करून घेणार नाही. आणि सगळे चांगल्या लोकांनी आता पण सगळ्यांना एक मेसेज देतो की सगळ्यांनी समोर या एकोप्याने राहा. एकोप्याने काय तुम्हाला विषयाचं आम्ही देतो. आम्ही तुमच्याशी आमचा काही असा मग दुवाटा नाहीये. तुमच्यावर मी रागवलं नाही. तुम्हीच फक्त कुणाचं ऐकून आमच्यावर रागवलं. पण आम्ही तुमच्यासाठी आजही बोलायला तयार आहे उद्याही तयार आहे. पण तो जेन्युइन मेंबर पाहिजे सोसायटीचा. त्याच्या संगतीच आम्ही बोलणार. तुम्हाला काय पाहिजे आपलं हे काय बोलत इलेक्शन
अरे इलेक्शन पण घेऊया ना. 2024ला आम्ही बोललो तुम्ही फक्त काही लोकांनी अर्ज द्या, आम्ही तयार आहे उद्या 2 दिवसात. आणि इलेक्शन घेतलं की आज आम्ही इलेक्शनची तारीख घेतली असं देत नाही कोण. तिथं काय कार्यक्रम असतो तो कार्यक्रम पूर्ण करायला लागतो, त्याच्यानंतर ते कार्यक्रम पूर्ण होतो. एकही अर्ज आला नाही. अरे एवढी लोक एकतरी अर्ज आला पाहिजे, कोणाचाच अर्ज आला नाही. आम्ही तयार आहे आज पण इलेक्शन घ्यायला, उद्या पण लोक जर आपली लोक जमीन लोक आम्हाला बोलले तरच घेणार, नाही तर दुसरे कोणी काय बोललं त्याचं ऐकून घेणार नाही. गोवंडीमध्ये काका तुम्ही किती वर्ष राहताय, तुमचं नाव काय, आणि ह्या सोसायटीमध्ये काही लोकांचे आरोप आहेत की सोसायटीचे सर्व कमिटी मेंबर फार मोठा गैरव्यवहार करतात आहे, गडबड करतात आहे, काय करतात आहे, तुम्हाला काय सांगायचं याबद्दल? नाही, गडबड तर काही नाही. इकडे सोसायटीची गडबड काय नाही, व्यवस्थित कामकाज चाललंय. मी इथे राहतो आज 40 वर्ष झाली, 40 वर्षापासून राहतो. काय तुम्हाला सोसायटी बद्दल काय अनुभव आला, काय सोसायटी चांगलं काम करते का वाईट काम करते? चांगलंच काम करते ना, वाईट काम दिसतच नाही मला. लोकांचे आरोप आहेत त्याच्याबद्दल काय तुम्ही बोलाल? ते चुकीचं आहे, आरोप चुकीचे आहेत. चुकीचे आहेत ना? ठीक आहे. तर किती वर्ष झाले या सोसायटीला इथं? सोसायटीला 2015ला सोसायटी आमची इथे आमची बिल्डिंग तयार झाली, तेव्हा आम्हाला बिल्डिंग तयार होताना 225चा एरिया भेटणार होता. तो बिल्डरला तोडायला या सोसायटीने लावला आणि जो FSI वाढला त्याप्रमाणे परत काढायला लावला 350चा 360. 225चा पाया घातलेला पहिला माळा तयार केलेला तो पण तोडून पुरा JCBने बाहेर काढून नवीन पाया घातला. सोसायटी ही गेली किती वर्ष या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून काम करत आहात? आपलं पूर्ण नाव, सोसायटी बद्दलची माहिती आपण थोडक्यात सांगाल का? म्हणजे तुमच्यावरती या सोसायटीवरती अध्यक्ष आहोत किंवा तुमचे खजिनदार सेक्रेटरी यांच्यावरती आपल्या सोसायटी 260 255 सदस्य आहेत, त्यामधली काही ठराविक लोक आरोप करतात आहे की सोसायटीचा गैरव्यवहार प्रकारे काम चालू आहे, कागदपत्र चुकीचे आहेत, निवडणुका घेत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. परवा दिवशी जे खोटी माहिती देण्यात आली त्याच्याबद्दल मी सोसायटी म्हणजे कमिटीच्या वतीने राजेश रघुनाथ भोगले आपल्याला स्पष्टीकरण देतोय सोसायटीचा अध्यक्ष म्हणून, की ज्या व्यक्तीने पहिली बाईट दिली की इलेक्शन झालं नाही, हे नाही झालं, आतापर्यंत 2022 पर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. त्याच्या आधी इलेक्शन झालं, सगळं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, SRA यांना दिले, SRA यांना उत्तरं दिलीत. त्याच्यानंतर बिल्डरकडनं कॉर्पोरेट फंड कधी मिळत नाही, कुठल्याही सोसायटीला कॉर्पोरेट फंड मिळत नाही. ह्या सोसायटीने 2 करोड रुपये कॉर्पोरेट फंड लोन घेतलं बिल्डरकडनं, त्यातले 1.25 करोड रुपये बिल्डरकडे दिले, 1.25 करोड दिले, 75 लाख रुपये राहिले. वारंवार कमिटीच्या मिटिंग झाल्या, ठीक आहे. आणि खोटे खोटे आरोप करून सोसायटी बदनाम करण्याचा प्रयत्न, सोसायटीचं नाव खराब, आतापर्यंत जे चेंबूर गोवंडीमध्ये नाव होतं सोसायटीचं ते खराब करण्याचा प्रयत्न काही विघ्न संतुष्टी लोकांनी केलाय. त्याच्याबद्दल मी हे म्हणतो, मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण की आमचं सुद्धा नाव घेतलेलं नाही. तुम्हाला गेलं तर सोसायटीकडे बॅलन्स किती आहेत, सोसायटीकडे बॅलन्स किती आहे सध्या ते मी तुम्हाला सांगतो. सोसायटीकडे आतापर्यंत जी FD आहे ती 2,66,46,575 रुपये बॅलन्स आहे. आणि याचं व्याज जर आलं तर 2,89,73,600 रुपये बॅलन्स आहेत. आणि SRAचे 39,60,000 सोडून डिपॉझिट, हे बॅलन्स आहे. 800 रुपये मेंटेनन्स काढून गेले 8 ते 10 वर्ष मेंटेनन्स वाढवलेला नाही आहे. एक बिल्डिंगला 13-14 वर्ष झाली, एक बिल्डिंगला आता 10 वर्ष झाली. हा पेपर आहे. त्याच्यानंतर जेव्हा प्रॉपर्टी टॅक्स बद्दल आरोप होतो, प्रॉपर्टी टॅक्स भरला नाही, हे नाही, आम्ही हीच ती लोक आहेत. अरे प्रॉपर्टी टॅक्स स्वतः भरायचा असतो, तरी लोकांच्या मागणीनुसार 2023-24च्या मीटिंग मध्ये हा ठराव घेतला आम्ही की प्रॉपर्टी टॅक्स भरायचा. प्रॉपर्टी टॅक्स मग काय आम्हाला सवलत मिळत नव्हती, दंड होता. मग आम्ही वारंवार BMCशी कॉन्टॅक्ट करून आमची कमिटी, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार व इतर आमचे मेंबर आहेत सगळे, त्यांनी वारंवार पाठपुरावा करून आणि
तो प्रॉपर्टी टॅक्स जो 1,10,00,000 रुपये होता, जो 1,10,00,000 रुपये होता, तो प्रॉपर्टी टॅक्स विनंती करून आणि दंड न भरता फक्त आणि फक्त 41 लाख रुपये 41,44,518 रुपये भरले आणि 68,76,364 रुपये सोसायटीचे वाचवलेत या सोसायटीने. हे असं काम केलेलं आहे, समजलं की नाही. त्याच्यामुळे ठराव घेतला नाही, सगळे ठराव वगैरे सर्व आहे, जे पाहिजे ते आम्ही मीडिया समोर आणि सगळ्यांना देऊ. ठराव घेतलेला आहे आणि तुम्हीच लोक आहेत की टॅक्स भरत नाही. अरे टॅक्स कसा भरणार? बीएमसीने आपल्याला जी सवलत आहे 10 वर्षाची ती देत नाही आपल्याला सवलत. त्या सवलतीने आम्ही टॅक्स भरला, त्याच्यानंतर बिल्डरनी 6 करोड दिलेले ते जमा आहेत ना, आणि काही लोकांकडनं खरेदी विक्रीचे पैसे आलेले, अदर पैसे आलेले ते जमा आहेत ना. 3 करोडच्या आसपास रुपये जमा आहेत. 800 रुपयात जर 3 करोडच्या आसपास रुपये आम्ही जमा करू शकतो, त्याच्यातले पण 41 लाख भरले, नाहीतर आपले 3 करोडच्या वरती होते पैसे. आणि नेहमी आरोप केला जातो इलेक्शन घेतलं नाही. मी तर तुमच्या माध्यमातून विनंती करतो, जे आमच्यावरती आरोप करतायत इलेक्शन घेतलं नाही, ते लोक जे अकाउंट बघत होते 22-23 पर्यंत, तेव्हा कुठे आम्ही अफरातफरी केली नाही, कोणाला चेक दिले नाही. तुम्हीच करत होते, तुम्हीच बघत होता सर्व. हे काय झालंय, जे इम्युनिटी असतात SRA कडनं, त्या इम्युनिटी वरती यांचा डोळा हा यांच्या ताब्यातनं आम्ही काढून घेतलं, उत्सव काढून घेतले आणि त्याच्यामुळे हा घोळ चालू झाला. हे लोकांनी सांगितलंय, तुम्ही होतात ना आमच्या बरोबर, लोकांनी सांगितलं खरं होतात. लोकांसाठी आम्ही लोकहितासाठी काम करायला बसलेलो आहे इथे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, समजलं की नाही, त्या बिनबुडाचे आरोप करणं, हे करणं, ते करणं, मी सांगतो ना, चॅलेंज करतो ना, जे आरोप करतायत ना त्यांनी सांगावं, त्यांनी आधीच्या आई बापाला सांगावं की आपल्या बिन नावावरती करा. आणि आम्ही पण तक्रारी केली, आज सुद्धा तारीख होती, कोर्टाच्या तारीख आहे, 2 तारखा आहेत, 2 केस केलेले आहेत. आम्ही पण का केल्या, वारंवार सांगून ऐकत नाही. तक्रारी केल्या, तक्रारी झाल्या, त्यांनी केले, आम्ही केल्या, असं करून तक्रारी झालेल्या आहेत. ते कोर्टात तारखे झाले आहेत. आजही तारखेला गेलो होतो. आमचं म्हणणं असं आहे, चला तुम्ही असं म्हणताय ना, आम्ही तुम्हाला वाटतं ना चुकीचं इथे चाललंय, पुराव्याची सिद्ध करा. उगाच बिनबुडाचे आरोप आहे, ऐकायला बसलं नाही. इलेक्शनची गोष्ट म्हणताय, तुमच्या आई बापाला सांगा तुमच्याकडून नावावर करा आणि तुम्ही आमच्याकडे येऊन ऑफिसमध्ये लेखी त्यांची माफी मागा. आम्ही सगळे ज्या केसेस आहेत ना सगळे विड्रॉवल करतो, समजलं की नाही. आम्हाला काही लोक विड्रॉवल करतो आणि तुम्हाला लोक निवडून देत आहेत. आम्ही इलेक्शन देतो, SRA देतो, तुम्ही प्रशासक नेमावा, तर आम्ही काय करतो, SRA ठरवेल आणि इलेक्शन लावतो. ज्यांना कोणाला निवडून द्यायचं आहे तुम्हाला या निवडून द्या ना, कशाला. सोसायटीवरती 50 लाख रुपये अफरातफर केली, हा एक आरोप आहे. दुसरा की काही रूम आहेत 7-8 रूम ते विकले, त्या पैशाचा हिशोब नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे तुमच्या सोसायटीवर. त्याबद्दल आपण काय सांगा? कसं आहे, 50 लाख वरून आता 5 लाखावर आले, नंतर व्याजावरती आले. बघा, आरोप करणं, ते जे बोलतात ना ते लोक अकाउंट बघत होते इथे, त्यांच्याच घरचे अकाउंट बघत होते. त्यांनी सांगावं आणि त्या महिन्याचं आपण स्टेटमेंट काढू की बाबा कमिटीने कुठला चेक काढलाय आणि कुठले पैसे काढलेत. हे बिनबुडाचे आरोप आहेत. आणि जे बॅलन्स दिसतंय, जे खरेदी विक्रीचे पैसे घेतलेले आहेत त्याच्याच बॅलन्स आहेत हे. आणि बिल्डरकडनं आलेले 6 करोड बॅलन्स आहेत, तेच तर आहेत ना पैसे, तसेच ठेवलेत. हे पैसे सांभाळणं खायचं काम नाही. इथे आम्ही ताक पण फुकून पितो, ताक सुद्धा फुकून पितो, समजलं की नाही. एवढा बॅलन्स 800 रुपयामध्ये कोणी मायकल आली सोसायटी चालून दाखवावी. बोलायला सगळं सोपं असतं, करणं कठीण. इथे या, हे खुर्ची आहे ना, असे काटे. शेवटचा प्रश्न, सध्या सोसायटीमध्ये जे काय चाललंय, आरोप प्रत्यारोप होत असतात, प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे. पण तरी सुद्धा अध्यक्ष या नात्याने आताच्या सोसायटीतील सर्वांना तुम्ही काय सूचित कराल? की बघा, जे आमच्यावरती आरोप लावतायत की आमच्याकडे जे केस झालेले आहे की वाघमारे म्हणून, त्यांनी सक्सेशन कोर्टाची, हायकोर्टाची पेपर घेऊन आल्या आणि सांगितलं बहीण नाही आहे, बहीण हाय, जगावली, काय खोटं काय सांगितलं त्यांनी. आम्हाला कोर्टाने नोटीस, वकिलांनी नोटीस पाठवली.
त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी तपासून पाहायला लागतात. आमचे लिगल जे ऍडवायझर आहेत त्यांना दाखवावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही एखाद्याची वारस नोंद करतो 152 प्रमाणे, तर आम्ही लिगल हायर घेतो. पत्नी असेल तर लिगल हायर चालेल. त्याच्यानंतर आम्ही काय करतो, वारस दाखला आणायला सांगतो. अदर कुटुंबामध्ये जर भांडणं असतील तर वारस दाखला, त्याप्रमाणे आम्ही काम करतो. आणि कुठल्याही वकिलाच्या सल्ल्याशिवाय आम्ही कोणतेही काम करत नाही. त्याच्यामुळे सोसायटीचे जे करस्पॉन्ड लिगल हायर आहेत किंवा दुसऱ्या वकिलांना असं विचारून ही कामं आम्ही करत असतो. तुम्ही काय सूचना काय द्याल तुम्ही लोकांना मी नम्रपणे विनंती करेन की बाबा असं कोणाचं काय असेल तर तुम्ही एखादा चांगला वकील पकडा, त्याच्याकडे ते पेपर बनवून आणा आणि ते पेपर आपण आपल्या वकिलांना दाखवू आमच्या, आणि तुम्हाला त्या वकिलासमोर बसू. ओके असलं तर आमची काही सोसायटीची हरकत नाहीये कोणाला वारस नोंद करायला किंवा काय. आमचा कुठेही आउट ऑफ ए पण जाऊन आम्ही मदत करायला तयार आहोत. जे पेपर सोसायटीकडे कोण मागायला तर त्याला ओसी असो काय असो अजून बिल्डरनी हँडवर्क केलेलं नाही तरी सुद्धा आम्ही लोक त्यांच्याकडनं झेरॉक्स कॉपी आणून प्रत्येकाला देतो. फक्त आता एकच ह्याच्यात मुद्दा मांडतो, बिल्डर जे आहेत आमचे ते अत्यंत चांगले आहेत. त्यांनी 10 वर्ष मी आणि तिथले स्वतः रहिवासी त्याला साक्ष आहेत की 10 वर्ष घरातल्या लाद्या सुद्धा बदलून घेतल्यात आम्ही बिल्डरकडनं. एवढं जबरदस्त काम केलं आणि शेवटचे 25 लाखाची लादी लागली आहे. 25 लाखाचे काम केलंय आणि नम्रपणे सांगतो की चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं की वाईट हे समोर रहिवासी जे राहतात अदर, तर ते जर आमच्या विरोधात असते किंवा काय असते तर आम्ही एवढ्या वर्ष ह्या सोसायटीमध्ये राहू शकलो होतो. ह्या रहिवाशांमुळे आम्ही इथे सभासदांमुळे. पण जे सभासद ज्यांच्या नावावरती नाही, हा कायदाच म्हणतोय, आम्ही नाही म्हणत, कायदाच म्हणतोय, कायद्याप्रमाणे या आम्ही तयार आहोत ना. आणि आपल्या तुम्ही असं सोशल मीडिया हे ते करून आपल्या सोसायटीचं नाव खराब होणार आहे. आपल्याच सोसायटीचं नाव खराब हे असं करू नका. समजलं तुम्ही.